मसाजोग गांव के सरपंच संतोष देशमुख की हत्या के लगभग 15 घंटे बाद आखिरकार उनके शव का अंतिम संस्कार देर रात तक किया गया। वहीं मामले में ढिलाई बरतने वाले केच पुलिस स्टेशन के एपीआई पाटिल को भी निलंबित किया गया। बीड़ के केच तालुका में मसाजोग गांव के सरपंच संतोष देशमुख की हत्या के मामले में पुलिस द्वारा दिए गए आश्वासन में लगभग 15 घंटे बाद शव का अंतिम संस्कार किया गया। मसाजोग गांव के सरपंच संतोष देशमुख की अपहरण के बाद हत्या कर दी गई थी। इसका असर पूरे बीड़ जिले में देखने को मिला। इस मामले में केच पुलिस ने 6 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर 2 आरोपियों को गिरफ्तार किया है, लेकिन ग्रामीण मुख्य आरोपी की गिरफ्तारी की मांग पर अड़े थे। मनोज जारंगे पाटिल की मध्यस्थता से करीब 15 घंटे बाद देर रात तक देशमुख का उनके गांव में अंतिम संस्कार किया गया। इस मामले में केच पुलिस स्टेशन के एपीआई पाटिल को निलंबित कर दिया गया। इसकी जानकारी पुलिस अधीक्षक अविनाश बारगल ने दी। हे आता जे अपहरण करून खून करण्यात आला, ही जी घटना घडली, अपहरण करून खून करण्यात आला, ही जी घटना घडली, या घटनेवरून जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, 2 आरोपी अटक आहे. उरलेल्या आरोपींसाठी कसोशीने प्रयत्न चालू आहेत. ते लवकरच ताब्यात येतील. आणि संक्षिप्तपणे सांगायचं म्हटलं तर याला काही गावकऱ्यांनी, काही पोलीस अधिकारी, एक PSI त्यांच्यावर काही आरोप केले होते. थोडंसं आम्ही थोडक्या कालावधीत चौकशी केली, त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं. इकडचे जे PI आहेत ते PIंची इन्क्वायरी करून रिपोर्ट पाठवणार आहोत आणि बाकी जे CID चौकशी, स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर नेमणे, या मागण्या मान्य केलेल्या आहेत. आणि जे घटनेत जे सामील आहे, आणखी काही आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावर कारवाई करण्यात. साधारणतः किती झाले बाकीच्या आरोपींना अटक करण्यासाठी किती पथकं वगैरे तैनात करण्यात आली? दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. जे काही महत्त्वाचे आरोपी आहेत त्यांच्यासाठी 2 पथकं रवाना झालेली आहेत. ती 2 पथकं स्पेशल क्राईम ब्रँचचे रवाना झालेली आहेत आणि बाकीचे स्थानिक पोलीस स्टेशनचे आणि धाराशिव जिल्ह्याचे काही पोलिसांची आम्ही मदत घेत आहोत.